नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा. आज परत एकदा मल्टीस्टेट म्हणजेच ज्ञानराधा मल्टीस्टेट याविषयी आपण बोलतोय. मित्रांनो, ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये सध्या काय चाललंय, नेमकं ठेवीदारांनी काय करायला पाहिजे याच्याबद्दल ठेवीदार संभ्रमात आहे असं कुठतरी जाणवतंय. आणखीन एक गोष्ट जाणवते, ठेवीदार ऍक्टिव्ह होतो, ठेवीदार त्याच्या परीने हालचाली करण्यासाठी तयार होतो. अचानक काहीतरी फुसका बार सोडला जातो आणि त्याच्यानंतर ठेवीदार डाऊन होतो. ठेवीदारांनी त्यांच्या पैशासाठी सक्रियच राहायला पाहिजे. तुमची दिवसा रात्रीची झोप संपलेली आहे, तुमचं जीवन जगणं तसं मुश्किल झालंय. पण एक गोष्ट मात्र जाणवते, या सगळ्या राड्यामध्ये हा जो टाइमपास झाला, तो फेसबुकचा टाइमपास असो, त्या मीटिंगचा टाइमपास असो, त्याच्यानंतरचा पुढचा टाइमपास असो, कोर्टामध्ये RBI सहित बोलले गेलेले डायलॉग असो, या सगळ्या गोष्टीच्या टाइमपासमुळे आणि आतापर्यंत चालत आलेला टाइमपास, तुम्ही कायदेशीर लढाईसाठी सक्रिय का नाहीत हा सगळ्यात मोठा विषय. सुरेश कुटे यांच्या सगळ्या केसेस क्लब कराव्या आणि त्यांना बेल मिळावी म्हणून हायकोर्टामध्ये एक रीट आहे. तर त्या रीटमध्ये किती ठेवीदारांनी विरोध केलेला आहे, आणि जर बोटावर मोजण्या एवढ्या ठेवीदारांनी विरोध केला असेल तर बाकीच्या ठेवीदारांनी विरोध का नाही केला? तुमच्यापैकी आम्हाला कळलेल्या माहितीनुसार तुमच्यापैकी बऱ्याच ठेवीदारांनी स्वतःच्या केसेस वकिलाला तुमचे स्वतःचे वकील लावून दिलेले आहेत. मग त्या वकिलांच्या मार्फत तुम्ही या सगळ्या रेटला तुम्ही सगळे ठेवीदार एकत्र येऊन या रेटला विरोध का करत नाही? मॅक्झिमम ठेवीदार जर कोर्टाच्या समोर दिसत असतील तर त्या गोष्टीचा नक्की फायदा होईल. आणखीन एक गोष्ट येते, अर्चना कुटे यांचा 3/3/2025 बेलचा अर्ज खारिज करण्यात आला. त्याच्यानंतर त्याच्यात स्पष्ट लिहिलंय, एवढ्या मोठ्या सगळ्या याद्या वगैरे लिहिल्यात कंपनीच्या, हे ते सगळं लिहिलंय आणि तो फ्रॉड झाला हे सगळं लिहिलेलं असताना पण तुम्ही ठेवीदार म्हणून अर्चना कुटे यांना अटक करावी यासाठी नेमके कोणते प्रयत्न करतायत? मग ते पोलीस डिपार्टमेंटला अर्ज देणं हो, पोलीस डिपार्टमेंटला जाऊन भेटणं हो, तुमच्या ओळखीचे पोलीस डिपार्टमेंटचे लोक असेल तर त्यांना बोलणं हो, नेमकं फीडबॅक काय घेताय तुम्ही आणि घेत नसाल तर का घेत नाही? त्याच्यासाठी एखादी रीट दाखल करण्याचा विचार तुम्ही का करत नाही? कारण ही कायदेशीर लढाई आहे. या कायदेशीर लढाईमध्ये पेच प्रसंग जो पुढचा विरोधी आपल्या विरोधात जो पेच प्रसंग वापरणार आहे त्याच्याबद्दल आपल्याला पण नॉलेज घेऊन सक्रिय राहावं लागणार आहे. या गोष्टीचा विचार करत असताना आणखीन एक गोष्टीचा विचार करणं तुम्ही ठेवीदारांनी क्रमप्राप्त आहे. तुम्ही जर सगळ्या कोर्ट केसेस पाहिल्या, मग ती स्पेशल कोर्ट केस असू द्या ईडीची, त्याच्यानंतर अर्चना कुटेच्या बेलची केस असू द्या, सुरेश कुटेचे, या सगळ्या केसेसचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला एक कळलं पाहिजे आणि जे दिसतंय समोर की ज्ञानराधाचा पैसा हा कुटे ग्रुपला वापरला. मग ज्ञानराधाचा पैसा वापरला ज्यावेळेस सांगितलं जातं की नाही, एका केसमध्ये सांगितलं जातंय की नाही, अर्चना कुटेच्या त्या केसमध्ये सांगितलं जाते की अर्चना कुटे यांना या गुन्ह्यात ओढण्यात आले, त्या सुरेश कुटे यांच्या पत्नी असल्यामुळेच त्यांना या गुन्ह्यात ओढण्यात आले. त्या फक्त कुटे ग्रुपच्या डायरेक्टर आहेत, ज्ञानराधाच्या बिझनेस प्रमोटर असे सांगण्यात येते, पण तसा कुठलाही पुरावा त्यांच्या विरोधात नाहीये. आणि त्याच्याच बरोबर ऑडिट रिपोर्टमध्ये पण अर्चना कुटे यांचा उल्लेख नाही असं अर्चना कुटे तर्फे जे वकील आहेत ते बोलतात. तर त्याच्याच बरोबर सरकारी वकील सांगतायत की 12 कंपनी दोघांच्या नावाने रजिस्टर आहेत. कोणत्या? ते नाही का तिरुमला हे ते त्याच्यातल्याही काही गोष्टीला तर पैसे देऊन मोकळं झालेलं आहे, ते बोलू आपण थोड्या वेळाने. 12 कंपनी दोघांच्या नावाने रजिस्टर आहेत, यामध्ये हे दोघे चेअरमन किंवा डायरेक्टर आहेत. आणि याचा गैरफायदा घेऊन, कशाचा? या सगळ्या गोष्टीचा, म्हणजे दोघंच त्या ठिकाणी त्या कंपन्यामध्ये, याचा गैरफायदा घेऊन स्वतःसाठी करोडोचे कर्ज, म्हणजे 3600 करोडचे कर्ज घेण्यात आले. आणि त्याच्यानंतर कोर्ट म्हणते की हो, दोघांनी संगनमत करून घोटाळा केला. त्याच्याच बरोबर जर स्पेशल कोर्टमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी सरकारी वकील म्हणजे कुटेचे वकील सांगतायत की नाही, तसं इथं अर्चना कुटेचा काही संबंध नाही, इथं म्हणायचं आहे कोर्टामध्ये. आणि स्पेशल कोर्टमध्ये सांगायचं की नाही, कुटे ग्रुपनी ज्ञानराधानी कुटे ग्रुपला कर्ज दिलं, त्या कर्जाचा आकडा पण काहीतरी वेगळा सांगायचा, 2200 कोटी रुपये. त्याच्यानंतर सरकारी वकील सांगतात नाही, तो 1400 कोटी, आम्ही 1400 कोटीचे असेट जप्त केलेले आहेत. या सगळ्या गोष्टी इथं एक ठिकाणी इथं एक मांडायचं, दुसऱ्या ठिकाणी दुसरं मांडायचं, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही ठेवीदारांनी केला पाहिजे. ईडीची प्रत्येक प्रेस नोट तुम्ही ठेवीदारांनी वाचली पाहिजे. पोलिसांची प्रेस नोट पण तुम्हाला पाठ पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही हे सगळं करायला जाणार आहेत ना, पुढच्या सगळ्या हालचाली करायला जाणार आहेत, कुठं काही मांडायला जाणार आहेत, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी माहीत पाहिजेत.
ही एक गोष्ट झाली। दुसरी गोष्ट आहे, जर समजा हे सगळं आता समोर येतं हे सगळं, मग ते आम्ही नाही बाबा तिकडं लोन दिलं होतं म्हणा, किंवा दोघांनी एकत्र बसून सह्या करून संगनमत करून फसवलं म्हणा, जे काय म्हणायचं ते म्हणा, दोन्हीपैकी कुठल्याही जरी गोष्टी घेतल्या तरी पैसा कोणाचा होता? ज्ञानराजाचा। गेला कुठं? कुठे ग्रुपला। फेडण्याची जिम्मेदारी कोणाची आहे? कुठे ग्रुपची। तो पैसा कुठं आला पाहिजे? ज्ञानराजामध्ये। आणि ज्ञानराजाचा पैसा म्हणजेच कोणाचा पैसा? तुमच्या ठेवीदारांचा पैसा। हे सगळं स्वच्छ पाण्यासारखं दिसत असताना तुम्ही कन्फ्युज का होताय? तुम्ही या गोष्टीमध्ये ऍक्टिव्ह का नाहीयेत? तुम्ही कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टीला विरोध करण्यासाठी मुवमेंट हालचाल का करत नाहीयेत? हे मात्र कोडं आहे। आणि अजून एक सांगतो बघा, पैसा मिळणं जरुरी आहे। तो कुठल्या प्रकारे मिळतोय? कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट होऊन मिळतोय का मध्ये मिळतोय, कोर्टात जमा करून मिळतोय, या सगळ्या गोष्टी जरी होत असेल तरी ठेवीदारांचा पैसा मिळतोय, हे सगळ्यात महत्वाचं आहे। हे सगळं होत असताना आता जर या गोष्टीचा विचार केला 3600 कोटी, तर मग या ठिकाणी मात्र सगळ्यात महत्वाची भूमिका औसायक यांची राहणार आहे। कारण की प्रॉपर्टी जप्त केल्या, प्रॉपर्टी जप्त करताना ज्ञानराजाच्या संबंधातल्या प्रॉपर्टी जप्त केल्या, असं जरी हे सगळं एमपीआयडीचा प्रस्ताव बघून कळत असेल, तर मग ज्ञानराजाने दिलेलं कर्ज आणि त्या कर्जाबद्दलची सगळी मुवमेंट करण्याचा अधिकार मात्र सेंट्रल रजिस्ट्रारनी नियुक्त केलेला औसायक यांचा आहे। मग या दृष्टीने तुम्ही का प्रयत्न करत नाहीयेत? एमपीआयडीच्या प्रस्तावामध्ये प्रॉपर्टी घ्याव्या म्हणून तुम्ही पोलिसांना अर्ज का करत नाहीयेत? त्या अर्जाची एखादी प्रत तुम्ही रिसिव्ह म्हणून का घेत नाहीयेत? बरं, अर्ज केल्यानंतर जर त्या प्रॉपर्टी एमपीआयडी प्रस्तावात घेतल्या नाहीत, तर मग तुम्हाला पुढची मूव करायची कोर्टामध्ये जाऊन। आता एक छोटीशी गोष्ट बघा ना, एचडीएफसीने तिरुमला ऑइल रिफायनरीला लोन दिलं होतं, त्याच्यासाठीची केस नंबर 2865/2024, त्याचा निकाल 3/9/2024। तर त्या निकालामध्ये सरळ सरळ कोर्टाने सांगितलं की ती प्रॉपर्टी एचडीएफसीने ताब्यात घ्यावी। दुसरी गोष्ट आहे, आणखीन एक केस आहे 4828/1/2024, याच्यामध्ये पण सेटलमेंट झालेले आहे। या सगळ्या गोष्टी होत असताना, ही सगळी सेटलमेंट होत असताना, आता नियमानुसार ते तुम्हाला भांडणं जरुरी आहे की ज्यावेळेस मी परत 2-4 व्हिडिओमध्ये हे गोष्ट बोललोय, कारण ह्या गोष्टी तुमच्या लढाईमधील सगळ्यात महत्वाच्या गोष्टी। ज्यावेळेस वेगवेगळ्या डॉक्युमेंटचा अभ्यास केला तर हे कळतंय की ज्ञानराजाचा पैसा कुठे ग्रुपला वापरला गेला। विशेष म्हणजे प्रॉपर्टी घेण्यासाठी परत बोलतोय मी, परत बोलतोय, कारण त्याच्या मागचं खूप मोठं कारण आणि गणित आहे। तर मग त्या सगळ्या प्रॉपर्टीवर पहिला अधिकार कुणाचा? तुमचा पहिला अधिकार आहे। तो अधिकार का बनला गेला नाही? 7/12वर का नावं घेतले गेले नाहीत? त्या कर्जाची नोंद 7/12वर का केली गेली नाही? आम्ही आमच्या डायरीमध्ये लिहून ठेवलंय, कुठे ती डायरी, कधी लिहिलं होतं, कुणी लिहिलं होतं, आणि ही कुठली पद्धत आहे डायरेक्ट लिहून ठेवण्याची? हे जर सगळा विचार केला, या सगळ्या कॉन्स्पिरसीचा विचार जर केला, तर ठेवीदारांना भ्रमात ठेवलं जातंय। हे नाही वाटत का तुम्हाला? आणि जर हे वाटत असेल आणि तुम्ही जर या सगळ्या गोष्टी वाटत असताना पण ढिल्ले पडत असतात तुमच्या लढाईमध्ये, तर मग कसं होईल? आणि कसं का तुमच्या बाजूनेच का सगळं होईल? असं नाही होऊ शकत। तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जागरूक राहणं जरुरी आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये। मग आतापर्यंत जे काही प्लॅन्ट आहे, जे पोलीस म्हणतात आम्ही सील केले, ते खरंच सील केलेत का? याच्याबद्दल कुठला तरी ठेवीदार जागरूक आहे का? किंवा तुम्ही जागरूक राहायला लागलात की तुमचं काहीतरी वेगळं मनात चालतंय का? ठेवीदारांनी मोठ्या संख्येने या सगळ्या गोष्टी जर विरोध करायला चालू केलं तर त्या गोष्टी हायलाइट होतील, त्या गोष्टीची नोंद घ्यावी लागेल। समजा हायकोर्टामध्ये एखादी केस आहे आणि त्या केसमध्ये विरोध करण्यासाठी जर 100 माणसं आहेत, नक्कीच त्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी होईल आणि त्या गोष्टीला वेटेज येईल। कारण कसं असतं, तुमच्या माझ्या मनात जे चाललंय ते कोर्टासमोर मांडणं जरुरी आहे ना। त्यावेळेस कोर्टाला कळन की अरे किती मोठा घोटाळा आहे, आणि हे ज्यावेळेस कोर्टाला हे सगळं कळन त्यावेळेस मात्र कोर्ट पुढची भूमिका नक्की घेईल ना। आता हायकोर्टामध्ये बेल रिजेक्ट झाल्यानंतर पुढे काही सुप्रीम कोर्टाची हालचाल आहे का? या गोष्टीचा विचार करावा लागेल। परस्पर काही प्रॉपर्टीची सेटलमेंट झाली, अशाच आणखीन किती प्रॉपर्टीची सेटलमेंट होणार आहे? ट्रिब्युनलच्या निकालाचं पुढं काय झालं? या सगळ्या गोष्टीचा विचार करणं जरुरी आहे। औसायकाला छोटासा फंड पाहिजे, तो का मिळत नाहीये? तो कधी द्यायचा आहे? तो द्यायचा आहे की नाहीये? या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही ठेवीदारांनी एकत्र येऊन सोडून द्या, हेवे दावे सोडून द्या, कोण मोठं कोण छोटं सोडून द्या, पण तुम्ही जी लढाई करणार आहे ती लढाई मात्र तुमच्या हिताचीच केली पाहिजे। एमपीआयडी प्रस्तावामधल्या 80 प्रॉपर्टी जप्त झाल्या, ओके, त्या 80 बद्दलच आता मी बोलतोय।
त्यांची प्रॉपर्टी जप्त झाल्यानंतर फक्त जप्त होऊन होणार आहे का? त्या प्रॉपर्टी विकणे, त्या प्रॉपर्टी सीज करणे, विकणे, त्याच्यासाठीची सर्व प्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेला अधिकारी, त्याच्यासाठी तुम्ही काय विचार करताय? त्या अधिकाऱ्याच्या पुढच्या प्रक्रियेसाठी काय विचार करताय? कायदेशीर लढाई तुम्हाला कायदेशीर ठिकाणी लढावीच लागणार आहे. पण ज्या प्रॉपर्टी जप्त आहेत, ज्या प्रॉपर्टी आणखी जप्त नाहीये, ज्या प्रॉपर्टी MPID प्रस्तावात घेतल्या नाहीयेत, त्या प्रॉपर्टी बद्दल पण विचार करणं जरुरी नाही का? त्या प्रॉपर्टी विकल्यानंतर काय होणार आहे? तुमचाच पैसा तुम्हाला मिळणार आहे ना. ठीक आहे, त्या सगळ्या प्रॉपर्टी विकून एवढा टक्के पैसा मिळाला, बाकीच्या पैशासाठी पण तुमचे इकडे प्रयत्न चालू आहेत. ह्या सगळ्या लढाया एक वेळेस तुम्हाला करणं जरुरी आहे. आणखीन एक गोष्ट एका व्हिडिओमध्ये मी बोललोय, आपल्यापैकी किती जणांनी तो पाहायला माहित नाही. DSC SPL, THO IPL, TDL हे नेमकं काय आहे याचा तुम्ही अभ्यास केलाय का? जर अभ्यास केला नसेल तर का नाही केला? आणखीन एक गोष्ट आहे, फॉरेन्सिक ऑडिट का नाही झालं? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेटिव्ह अफेअर्स, परत एकदा बोलतोय, मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेटिव्ह अफेअर्स याच्या वेबसाईटवर तुमच्यापैकी किती जणांनी भेट दिली? जे की वारंवार ईडी कडून बोललं जातंय, जे की कोर्टामध्ये सांगितलं जातंय, त्या सगळ्या गोष्टी पुराव्यासह तुमच्या समोर येऊ शकतात. याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? मित्रांनो, तुम्हाला या सगळ्या गोष्टीचे प्रयत्न करावेच लागतील. तुमच्या परीने त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. कारण चला कोणीतरी काहीतरी म्हणतंय, कोणाच तरी खांद्यावर आपण डोकं ठेवायचं आणि पुढे चालायचंय, असं करू नका. ते दोघं जण लढतायत, आपण आपलं घरी बसू, असं पण करू नका. याच्याने आउटपुट मिळणं अवघड जाणार आहे. ज्यावेळेस तुमची संख्या जास्त दिसेल कुठल्याही गोष्टीला विरोध करण्यासाठी, त्यावेळेस मात्र त्या गोष्टीचा तुमच्या हितासाठी पॉझिटिव्ह फायदा होईल. जर कुठे ग्रुपच्या 3700 कोटी रुपयाचं कर्ज, त्या सगळ्या जर प्रॉपर्टी विकल्या गेल्या, कारण त्या प्रॉपर्टीवर परत एकदा सांगतोय, तुम्ही तुमच्या वकिलांना बोला, तुम्हाला जे काही चर्चा करायची तुमच्या वकिलाबरोबर करा, तुमच्यामध्ये करा. पण मुद्दा तो आहे, कुठे ग्रुपचा पैसा, ज्ञानराजाचा पैसा कुठे ग्रुपला दिला गेला आणि त्याच्यावर नंतर ते कर्ज घेतलं गेलं. आणखीन एक गोष्ट आहे, पुण्यामध्ये 5/5/2025 एक कोर्ट मॅटर मध्ये पुढची तारीख आहे. त्या तारखेबद्दल नेमकं तुमच्या डोक्यात काय, ते नेमकी केस कशाची याचा तर तुम्ही अभ्यास केला का? त्या केसमध्ये 5/5/2025 होणार काय याचा तर तुम्ही अभ्यास केला का? तुम्ही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुमच्या जागेवर करणं जरुरी आहे. तुम्ही जागरूक व्हायलाच पाहिजे. तुम्ही एकत्र येऊन, जिल्ह्यावाईज एकत्र येऊन, संघटना म्हणून, महाराष्ट्रातले म्हणून तुम्हाला काय करायचं ते करा. त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही. आम्ही मीडिया म्हणून आहोत, आम्ही मीडिया म्हणूनच तुमच्या बरोबर राहू. पण आजच्या व्हिडिओतून अपील करतोय मात्र जास्तीत जास्त विरोध करण्यासाठी या कोर्ट केसेसला तुम्ही ठेवीदारांनी एकत्र या. तुमचे स्वतःचे अर्ज त्या ठिकाणी दाखल करा, तुमच्या वकिलामार्फत करा, किंवा ऑलरेडी जे वकील आहेत त्यांच्या मार्फत करता येत असेल तर तसं बघा. तुम्हाला जे करायचं ते करा, पण विरोध करा. जेवढा विरोध तुमच्याकडनं होईल तेवढं तुमचं भलं होणार आहे. आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. नमस्कार.